So this is biodiversity conservation, in situ and ex situ. In situ sacred groves and lakes, then biosphere रिझर्वेशन, त्यामध्ये टेरेस्ट्रियल आणि मराईन इकोसिस्टीम मध्ये जे पण प्लांट स्पेसीज असतील, ॲनिमल स्पेसीज, त्याचं आपण कन्झर्वेशन करू शकतो इन सिटू प्रोसेसमध्ये. देन थर्ड वन नॅशनल पार्क्स अँड वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज. सो नॅशनल पार्क्स असतील आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज जे असतील त्यामध्ये सुद्धा आपण जे पण वाईल्ड लाईफ ॲनिमल्स असतील किंवा अदर प्लांट स्पेसीज असतील, ओके, फॉरेस्ट असतील किंवा जे पण ट्रीज असतील, ओके, त्यांचं प्रिझर्वेशन किंवा प्रोटेक्शन करू शकतो. ओके. देन एक्सिटूमध्ये जे पण सॅक्रेड प्लांट होम गार्डन असतील, सो त्या पण होम गार्डनिंगमध्ये सुद्धा आपण ज्या पण एक्सटिंक्ट होत चाललेल्या ज्या प्लांट स्पेसीज असतील, ओके, सो त्यांचं प्रोटेक्शन करू शकतो. देन नेक्स्ट वन सीड बँक, जीन बँक असेल किंवा क्रायो प्रिझर्वेशन असेल. ओके. सो सीड बँकमध्ये आपण सीड्स असतील सो त्याचं प्रोटेक्शन किंवा प्रिझर्वेशन करू शकतो. देन जीन बँकमध्ये जे पण जेनेटिक मटेरियल असेल, ओके, सो त्याचं आपण प्रिझर्वेशन करू शकतो. आणि क्रायो प्रिझर्वेशन मीन्स दी प्रिझर्वेशन ऑफ सेल्स अँड टिश्यू बाय फ्रीजिंग. सो तिथे आपण सेल्स असतील आणि टिश्यू जे असतील सो त्याचं प्रिझर्वेशन करू शकतो. देन नेक्स्ट वन बॉटॅनिकल गार्डन असेल किंवा झुलॉजिकल गार्डन असेल किंवा ॲक्वेरिया असेल, सो तिथे सुद्धा आपण वेगवेगळे प्लांट स्पेसीज असतील, ॲनिमल स्पेसीज असतील, त्यांना त्या हॅबिटॅट्स किंवा प्रोटेक्ट करून आपण त्यांना तिथे प्रोटेक्ट करू शकतो किंवा त्यांचं प्रिझर्वेशन करू शकतो. ओके. देन नेक्स्ट वन इज एंडेंजर्ड अँड एंडेमिक स्पेसीज ऑफ इंडिया. ओके. सो जे आपण एंडेंजर्ड स्पेसीज असतील किंवा एंडेमिक होत चाललेल्या ज्या स्पेसीज असतील इंडियामधल्या, ओके, अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल युनियन कन्झर्वेशन ऑफ नेचर and natural resources, that means IUCN. Okay, the species are classified as follows. So there are 4 types species. First one, extinct species. Okay, these species are no longer found. Okay, means त्या पूर्णपणे नाहीशा झाल्यात. Okay. Then second one, endangered species. Okay, so number of species has been reduced to critical level, means त्या species available आहेत पण त्या पण एक्सटिंक्ट व्हायला लागल्यात किंवा त्यांची जी लेवल आहे तर ती क्रिटिकल आहे. ओके. देन थर्ड वन, वल्नरेबल स्पेसीज, कंटिन्युअस डिक्लाइन ड्यू टू हॅबिटॅट डिस्ट्रक्शन. ओके. सो त्यांचं ज्या पण त्या स्पेसीज आहेत तर त्यासुद्धा नाहीशा होत चाललेल्या आहेत. ओके. कंटिन्युअस डिक्लाइन ऑर त्यांचं जे पण होणारं डिस्ट्रक्शन असेल. ओके. रेअर स्पेसीज, species located within a restricted area or thinly scattered over a more extensive area. ओके. सो जे पण एखादा एरिया असेल, ओके, आणि तिथल्या जे पण लोकेटेड एखाद्या एरियामधल्या ज्या पण लोकेटेड स्पेसीज असतील, ओके, सो त्या पण समटाईम रेस्ट्रिक्टेड एरियामधल्या असतील. ओके. सो त्या अशा सुद्धा स्पेसीज, दॅट इज रेअर स्पेसीज. ओके. देअर आर 4 types of species. Okay. So firstly, endangered species of India. सो ज्या पण इंडेंजर्ड व्हायला लागलेल्या ज्या स्पेसीज आहेत इंडियामधल्या, when the number of species has been reduced to a critical level. ओके. सो त्यांचे जे पण ज्या पण इंडेंजर्ड स्पेसीज आहेत, नंबर ऑफ स्पेसीज असतील तर त्या रिड्यूस व्हायला लागल्यात किंवा कमी व्हायला लागल्या किंवा त्यांची जी लेवल आहे तर ती खूप क्रिटिकल आहे. ओके. अनलेस इट इज प्रोटेक्टेड अँड कन्झर्व्ड. ओके. इट इज एन इमिजिएट डेंजर ऑफ एक्सटिंक्शन. ओके. सो त्या पण जर त्यांना प्रोटेक्शन मिळालं नाही किंवा त्यांचं कन्झर्वेशन झालं नाही तर त्या पण स्पेसीज एक्सटिंक्ट होतील. ओके. इन इंडिया द फॉलोइंग स्पेसीज आर endangered. Okay. So 450 plant species, then 100 mammal species, then 150 bird species. Okay. तर ह्या सगळ्या स्पेसीज endangered झोन मध्ये आहेत. ओके. India's biodiversity is threatened due to habitat destruction, then degradation and over exploitation of resources. ओके. तर ह्या सगळ्यामुळे जे पण डिस्ट्रक्शन असेल, डिग्रेडेशन असेल आणि ओव्हर एक्सप्लॉयटेशन जे असेल रिसोर्सेसचं, त्याच्यामुळे त्या स्पेसीज ज्या आहेत तर त्या इंडेंजर्ड झोनमध्ये आल्या आहेत. ओके. सो नेक्स्टली
इम्पॉर्टंट इंडेंजर्ड स्पेसीज. ओके, सो रेप्टाईल्समध्ये असतील टॉर्टॉईज असतील, ग्रीन सी टर्टर असतील, देन पायथॉन्स असतील. ओके, देन बर्ड स्पेसीजमध्ये पिकॉक, सायबेरियन व्हाईट क्रेन. ओके, देन मॅमल्स इंडियन वुल्फ असेल, टायगर असेल, इंडियन लायन असेल. ओके, देन प्रायमेट्स जे पण प्रायमेट्स मीन्स ग्रुप ऑफ मंकीज ऑर लेमर्स वगैरे. ओके, इन्क्लुडेड ह्युमन टाईप्स. ओके, देन प्रायमेट्समध्ये जे पण कॅप्ड मंकी असतील किंवा गोल्डन मंकी असतील. ओके, देन प्लांट मेडिसिनल प्लांट्स असतील किंवा सँडलवूड ट्रीज. ओके, these all are included in endangered species. Then factors affecting endangered species, पोल्युशन असेल किंवा जे पण ओव्हर एक्सप्लॉयटेशन असेल, क्लायमॅटिक चेंजेस असतील, these all are the factors affecting to endangered species. ओके, सो जे पण वाढतं पोल्युशन आहे किंवा ओव्हर एक्सप्लॉयटेशन होत आहे किंवा क्लायमेटचे जे पण होणारे डिफरंट चेंजेस आहेत. ओके, सो त्यामुळे त्या स्पेसीजला हार्म होतं आहे किंवा कॉज होतं आहे, त्यामुळे त्या स्पेसीज एंडेंजर्ड होत चालल्यात. ओके, देन नेक्स्ट वन एंडेमिक स्पेसीज, स्पेसीज फाउंड ओनली इन पर्टिक्युलर रिजन. ओके, सो एंडेमिक स्पेसीज मीन्स ह्या स्पेसीज काही पर्टिक्युलर एरियामध्येच आपल्याला बघायला मिळतात किंवा सापडतात. ओके, इन इंडिया 47,000 स्पेसीज अँड 7,000 प्लांट आर इंडेमिक. ओके, then 62% of our endemic species are found in Himalayas and Western Ghat. So हिमालय आणि वेस्टर्न घाट जो तिकडे त्या एरियामध्ये फ्लोरा आणि फौना असेल किंवा जे पण ॲनिमल स्पेसीज असतील, प्लांट स्पेसीज असतील, तर तिथे खूप जास्ती आपल्याला रिचनेस बघायला मिळतो किंवा तिथे खूप जास्ती प्रमाणात फॉरेस्ट आहेत किंवा ग्रीनरी आहे. ओके, सो त्यामुळे आपल्याला तिथे स्पेसीज जास्ती प्रमाणात बघायला मिळतात. ओके, देन फौना ॲनिमल प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर रिजन 81,000 स्पेसीज ऑफ ॲनिमल्स. सेकंड, वेस्टर्न घाट्स इज रिच इन 62% ॲम्फिबियन्स अँड 50% रेप्टाईल्स. ओके, सो तिथे आपल्याला जे पण ॲम्फिबियन्स ॲनिमल्स असतील किंवा रेप्टाईल्स जे असतील तर ते आपल्याला जास्ती प्रमाणात तिथे बघायला मिळतात. देन फ्लोरा असेल, प्लांट्स प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर रिजन्स. ओके, आणि त्यांना फॅक्टर्स कुठले अफेक्ट करतात, फॅक्टर्स अफेक्टिंग एंडेमिक स्पेसीज, हॅबिटॅट लॉस असेल अँड फ्रॅगमेंटेशन. ओके, देन पोल्युशन असेल. ओके, दीज ऑल आर फॅक्टर्स अफेक्टिंग एंडेमिक स्पेसीज. नेक्स्ट, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. सो आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे तर तिचं कन्झर्वेशन करणं